शिव्या साप द्यायला लागला. अक्रूरा, तू चंडाळ आहेस, तू चंडाळ आहेस, तू क्रूर आहेस. तुझं नाव अक्रूर कुणी ठेवलं? तू क्रूर आहे. आमच्या कन्हैयाला आमच्यापासून घेऊन झाल्या डोळ्याने आता आक्रमक झाल्या मोठा विलाप झालेला होता, क्रोश झालेला होता, अश्रुधारा वाहत होत्या, वारा मंद झालेला होता, आकाश पांढरफटक पडलेलं होतं, सूर्य सुद्धा निस्तेज झालेला होता, कोकिळांचं गायन बंद झालेलं होतं, मोर पंख खाली टाकून मोर सुद्धा बसलेले होते. सगळे आपापल्या जागेवरती स्तब्ध आणि शांत बसलेले होते, कारण सगळ्यांचा आत्मा होता कृष्ण कन्हैया. आज गायींना कळालं की आपल्या मागे कन्हैया आता येणार नाही, पाखरांना कळालं की आपल्याला कन्हैया दिसणार नाही, वाहणाऱ्या यमुनेला कळालं की आपल्याला स्पर्श कन्हैयाचा होणार नाही, किडामुंगींना सुद्धा कळालं की आपल्याला त्याचा स्पर्श होणार नाही. म्हणून सगळी जण आपापल्या जागेवरती डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होते. आणि बघता बघता अक्रूराच्या रथावर कन्हैया बसले. रथ निघाला. आई यशोदेने मोठ्याने आवाज दिला, बा कन्हैया जाऊ नकोस, लवकर ये. ही आई यशोदा अभागी आहे, ती भाग्यवान आहे देवकी, जिने तुला जन्म दिला. मी अभागी आहे.